डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग लागलेली आहे। आपल्याबरोबर या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे आहेत। सर, काय म्हणाल, आगची तीव्रता सध्या कशी आहे? आता कंट्रोल करण्याचं काम जे आहे हे अग्निशमन दल तिथे करते। काही तासांमध्ये जे आहे ते आग जी आहे ती आटोक्यामध्ये येईल। सर, कंपनीचं नाव काय, कुठल्या कंपनीचं या ठिकाणी, केमिकल कुठले होते, काय कुठल्या प्रकारचे? आमोदन करून एक कंपनीचं नाव आहे, केमिकल बनवते, हार्डनर बनवते एफआरपीच्या पत्रांसाठी। तिथे काहीतरी मला वाटतं रिएक्टरमध्ये का बॉयलरमध्ये जो आहे तो ब्लास्ट रिएक्शन झाल्यामुळे जो तो ब्लास्ट इथे झालेला आहे, अशी प्राथमिक माहिती आहे। सर, याच्यामध्ये कोण मयत जखमी वगैरे काय त्यांची परिस्थिती? जखमी झालेले आहेत 25 ते 30 लोक जे आहेत आणि काही लोक त्याच्यामधले क्रिटिकल आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेलं आहे आणि ट्रीटमेंट जे आहे ती त्यांच्यावरती ऑलरेडी सुरू झालेली आहे। सध्या काय परिस्थिती आजूबाजूच्या या संपूर्ण आजूबाजूच्या परिसरामध्ये जे आहे नुकसान झालेलं आहे, काचा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फुटलेल्या आहेत, गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, दुकानांचं नुकसान झालेलं आहे। त्याचा पंचनामा जो आहे तो करायला ऑलरेडी सांगितलेला आहे आणि तो एका आठवड्यामध्ये पंचनामा करून लगेच त्यांना जे काही नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई जी आहे ती सरकारकडून दिली जाईल। सर, ही जर कंपनी पाहिजे पूर्ण नागरी वस्ती पूर्ण कंपनीच्या आजूबाजूला या ठिकाणी आहे, काय म्हणाल, कुठल्या भविष्यातला काय निर्णय आपण घेऊ शकतो? अगोदर इथे एमआयडीसी आली, नंतर नागरी वस्ती आली, पण आता अशी परिस्थिती झालेली आहे की नागरी वस्तीनी जे आहे पूर्ण एमआयडीसीला आजूबाजूला जे आहे पूर्ण नागरी वस्त्यांमध्ये एमआयडीसी आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये जे आहे केमिकल झोन इथे राहू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये, कारण की जर अशा घटना घडत राहिल्या तर जीवितहानी होत राहील आणि लोकांना नुकसान जे आहे ते होत राहील। तर ह्या केमिकल झोन बदलून जे आहे ते इंजिनिअरिंग झोन इथे कसं करता येईल, हायली हेझार्डस कंपनी जे आहे ते बाहेर शहराच्या कशा जाता येईल, त्याच्यासाठी आमचा पूर्णपणे प्रयत्न आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांशी मी बोललेलो आहे, उपमुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे आणि 100% याच्यावरती निर्णय जो आहे तो आमचं सरकार घेईल। सर, या कंपनीवर आजूबाजूच्या सुद्धा कंपन्या या ठिकाणी भक्षस्थानी पडलेल्या आहेत। हा, त्यांचंही जे आहे पंचनामा करून त्यांनाही जे काय त्यांची नुकसान भरपाई आहे ती दिली जाईल। सर, सरकार जखमींसंदर्भात काय विचार करतं? जखमींना पण जे आहे ट्रीटमेंट पूर्णपणे सरकारच्या माध्यमानेच आणि त्यांना जे काय ते माननीय मुख्यमंत्री महोदय जे ते घोषित करतील। सर, सध्या काय परिस्थिती आहे, साधारण किती वेळ लागू शकतो अजून? मला वाटतं रात्रीपर्यंत जे आहे ही आग जी आहे ती आटोक्यात आली पाहिजे। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी रात्र होऊ शकते ही संपूर्ण आग आटोक्यात येण्यासाठी। हा जो बेल्ट आहे हा केमिकलचा बेल्ट आहे, त्यामुळे आजूबाजूला संपूर्णपणे नागरी वस्त्या असल्यामुळे आता भविष्यामध्ये या संपूर्ण केमिकल कंपन्या आहेत त्या इतर ठिकाणी स्थलांतरण करण्यासंदर्भातला विचार करू शकतो, अशा प्रकारचं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामॅन उत्तम कटियारसह विनायक पाटील, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।